कारुण्यरूपं करुणाकरन्तं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने गोविन्दाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन। श्रीराम जय राम जय जय राम 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 नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। चतुर्दश सर्गामध्ये भगवान रामचंद्र हनुमंताशी संवाद करत आहे। हे हनुमते, सर्व लोकांचा निर्मिता आणि सर्व लोकांचा रक्षक आणि सगळ्यांचा संहारक मी आहे हे लक्षात ठेव। माझ्या स्वरूपाचं मोठं स्वरूप मी तुला आधी दाखवलं। सुग्रीव नळ नीळ जांबुवंत यांना न दाखवता तुला आधी माझं मोठं स्वरूप दाखवून दिलं की मी केवढा आहे। पहिल्यात प्रथम आपलं स्वरूप दाखवून दिलं आहे हनुमंताला रामाला। सर्व वस्तूंमध्ये अंतर्यामी पिता म्हणून मी सगळ्यांमध्ये आहे। सर्व वस्तूंमध्ये त्या वस्तूंच्या अंतरामध्ये पिता म्हणून मी आहे। म्हणून सगळ्यांचा पिता मी, जगत्पिता। जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो। म्हणून माझं अंतःकरण सगळ्यांमध्ये स्थित आहे। तू माझं अद्भुत रूप पाहिलेलं आहे। ते रूप हे वत्सा मी मायेच्या द्वारानं निर्माण केलं आहे। मी असं नाही आहे। माझं जे अद्भुत विराट रूप सुद्धा काय आहे? माया आहे। मी केवढा आहे? अंगुष्ठ प्रमाण। जीवनामध्ये आपल्याला सुद्धा सुखदुःख असतं, त्याप्रमाणे देवांना सुद्धा सुखदुःख आहे। अदितीनं पयोव्रत केलं आणि वामन भगवान जन्माला आले। केवढा आनंद झाला। काश्यपाला नेला की आमच्या घरी वामन जन्माला आला। मौंज झाले आणि निघाले ते। आदितीला केवढं दुःख झालं। खरं म्हणून देवहूतीच्या पोटी जन्म घेतला। माझा मुलगा देव आहे, सगळं ज्ञान सांगितलं, चालले गेले। म्हणजे मुलगा झाला होता, काय झाला होता? आनंद। कोण आहे? देव माझा मुलगा आहे। आणि गेला तेव्हा दुःख। मग देवाच्या आईला सुद्धा सुखदुःख सुटलं नाही तर आपल्याला कोण? गेला तेव्हा काय झालं? दुःखच झालं ना। त्यांनी सज्ञान केलं ही गोष्ट खरी आहे, पण तरी हा इतक्या जवळ असल्यावर चालला ना।
आता तू मला पुत्र समजू नको. हे सुद्धा जिथे देवाचे आईबाप झाले त्यांना सुद्धा सुखदुःख सुटलेलं आपली काय लागले. म्हणून जगात सुखही निर्माण होणार आणि दुःखही. मग सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो असा तो भगवत भक्त. म्हणून देवाचे नातेवाईक बनण्यापेक्षा काय बनलं पाहिजे. हां भक्त भक्त. मंदिराचं काम मी पाहतो. तू पाहतो कसे भराऱ्या मारता कसे थापा मारा. अरे चेअरमन झाल्यावर काही तू उलटं सुलटं करू नको ना त्यात घेईन बघावं लागेल. हे लक्षात आलं पाहिजे. आपण देवाचं काहीच करू शकत नाही. देवानं दिलेली सेवा करतोय असं म्हणून निमूटपणे हे केव्हा कळायला पाहिजे होतं. जेव्हा सेवा मिळते त्याच्या आत सेवानिवृत्ती झाल्यावर काय शिल्लक राहिला त्या प्रवृत्ती. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून पहा जे धर्मानं निर्माण केलं जातं ते कायम टिकतं आणि जे अर्थाने निर्माण केलं जातं ते कालांतराने. म्हणून आपल्या घराण्यात संत सेवा घडावी असं वाटत असेल तर नुसता पैसा नका उभा करू, त्याबरोबर घरामध्ये धर्म उभा करा. घरात हल्ली जिथे अर्थव्यवस्था आहे ना तिथे अनर्थ खूप आहे. तेवढ्यापुरतं आपण मग झटपट सत्यनारायण करून टाकतो वगैरे दाखवून टाकतो पैशामुळे. श्राद्ध असेल तर सुपरफाईन धोतरजोडा बी देऊन टाकतो पैसा आहे म्हणून. पण धर्मानं श्राद्ध झालं पाहिजे. धर्मानं पूजा झाली पाहिजे. आपण अर्थाला प्रदान करून ठेवलं या जगामध्ये. आज सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून केल्या लोकांनी. श्राद्ध धर्म पूजा सत्य आणि अर्थावर. ते धर्मावर अवलंबून आहे. पूर्वी लोक म्हणायचे अरे त्याच्या घरी सत्यनारायण द्या रे हातोहात काम करू लागा रे. आता तुम्ही काय म्हणता सगळं पैशाने आणताय. केळीचे खांब सुद्धा पूर्वी लोक म्हणाले त्याच्या घरी सत्यनारायण 5 खांब देऊन दे ना. म्हणजे तो देऊ आणून द्यायचा आपल्या घरी सत्यनारायणाचं. बाहेर भाजी चिरायला जा त्याच्या घरी पूजा आहे. म्हणजे कशाने व्हायचं हे कामं सगळे धर्माने. आता कशाने होत आहे अर्थाने होतात म्हणून त्याच्यात चव नाही राहिली. धर्माने होतात त्याच्यात चव राहते. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. सखी जाऊ उशिरा येते सत्याच्या दिवशी करीन तिची पुचका खूप येते म्हणे तिथे असं तर बोलता तुम्ही. वटवाघुळी त्या जगन्नाथपुरीच्या मंदिरावरून गरुडानं झेंडा नेला. केवढा अफवा चालला आहे बरं. त्याच्यावर टीका टिप्पणी इतकी आली. त्या जगन्नाथपुरीचा जो महंत होता तो म्हणाला हे सगळं बकवास आहे, पक्षी बसतात. आता त्याच्यावर यांनी ठेवली चर्चा. चर्चेमध्ये 4 लोक बरोबर बोलले. आता ते बसले गरुड महाराज. बरं गरुड बसलेले आहे. आता गरुड काही अपवित्र पक्षी नाही आहे. नाही गरुड आहे ना तर दाखवला तर गरुड. तर त्याने त्याच्या बोटांमध्ये ते अटकला झेंडा आणि निघून त्याने मंदिराला प्रकट वाटला. आता गरुड हा प्राणी भगवंताचा आहे, ज्ञात आहे तो. बरेच पक्षी आता ते काय म्हणे पक्षी काही ज्ञात नसता. अहो पोपट ज्योतिषचं पाकिट काढतो. म्हणजे असं नाही. म्हणजे आता ते चर्चा करत होते. त्यांना एकच उत्तर लिहून पाठवलं पाहिजे त्यांनी. ज्यांनी झेंडा लावला होता त्या दिवशी अनेक झेंडे लागतात तिथे. ज्याचा झेंडा काढला
त्याचा झेंडा गरुडाने देवापर्यंत पोहोचवला. बस एवढंच उत्तर आहे त्याला. बाकीच्या तुमच्या गप्पाला काही उपयोग नाही आहे. कारण ते मागे वीज पडली होती तेव्हा झेंडा जळाला होता, तर म्हणजे कोरोना आला, तर आता त्याच्यावर लोकांची चर्चा सुरू झाली. अरे गरुड हा शुभ प्राणी आहे. ते शुभलक्षणाचं एक चित्र आणलं ना पुण्याच्या लोकांनी. त्याच्यात मी लगेच म्हटलं याच्यात एक गोष्ट उणीव आहे. म्हणे काय तर गाय नाही आहे. सगळ्यांमधलं जे शुभ आहे तेच नाही आहे. त्याला पत्र लिहा म्हटलं की पुढचं छापतील त्याच्यात गाय. कारण हत्ती टाकला आहे. कारण हत्ती कोणाचा भाऊ आहे? लक्ष्मीचा. हां, मग बरोबर टाकतील. सगळ्यांच्या घरी हत्ती येऊन गेले देवघरामध्ये. असं आहे ते. म्हणून बालाजीच्या मंदिरात 2 हत्ती केलेले असतात. तरी ते म्हणतं पेटीमध्ये पैसे कमी निघतो. आता मग का 2 हत्ती आहे, लक्ष्मी आहे, तरी कसे काय? असं आहे ते. म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. त्या तुळजापूरचे सगळं रॅकेट निघालं. असं आहे, जिथे अधर्म होतो लोक म्हणे मग देवीने कसं काय? देवीने बरोबर ज्यावेळा ओपन करायचं त्यावेळा ओपन केलंच नाही. एकदा हे असं म्हणून अनुभव केला पाहिजे. सर्वेषामपि भावनानां मत्सरम. अरे हनुमंता, सगळ्यांच्या भावामध्ये जो अंतर आहे तोच शुद्ध झाला पाहिजे. आणि याकरता मी जी क्रिया करतो ती क्रियाशक्ती तुमच्यात येऊ दे. याच्यावर समर्थांनी एक वाक्य लिहिले, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. तुमच्याकडून जेवढं होईल तेवढंच बोला आणि जेवढं बोलाल तेवढं करा. आपल्या ऐपतीप्रमाणे आणि आपल्या शरीरातल्या शक्तीप्रमाणे. आता 2 लोक माझ्याकडून गेले ना, ते म्हणे दादा आमची मागची चतुर्थी बुडून गेली. म्हटलं काय खाल्लं होतं रे? म्हणे भोपळ्याचा ज्यूस. म्हटलं काही दुःख मानू नको, भोपळ्याच्या ज्यूसाने चतुर्थी मोडत नाही, एकादशी मोडत नाही. कारण ते फळ आहे. काय आहे? फळ आहे. त्याचं नाव काय आहे? कोणता? ज्याच्यात दूध आहे त्याचाच रस शक्तिवर्धक आहे. गंगाफळाचा ज्यूस निघेल का? लोकांना धने चालत नाही, कोथिंबीर चालते. सगळे खाऊन आले जसं डाळीमध्ये सकाळचे. असं आहे, या युगामध्ये तुम्ही काय तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं करा. बाकीच्या जास्ती चर्चा करत बसू नका. काळ सगळा अनुकूल नाही आहे. उपासाच्या दिवशी काम कमी काढलं पाहिजे, नाही तर ते शरीर आपलं तर काम तसं चालू. उलट उपासाच्या दिवशी ते भांडेवाली येणार नाही, धुण्यावाली येणार नाही, सगळी मेहनत करावी लागेल. आणि आईन संध्याकाळी गणपतीच्या अभिषेकाला डोकं दुखायला लागून जाईल. कसे तरी मोदक केले आणले मग एकदाचे. तर याकरता आपल्या शरीराचं स्वास्थ्य सांभाळा. मनुष्याच्या जीवनात शरीराचं स्वास्थ्य ठेवणं हा पहिला मूळ मुद्दा आहे. व्यवहारामध्ये सतत सावधान राहणं हा व्यवहाराचा मुद्दा आहे. आणि नामस्मरणात सातत्य ठेवणं हा परमार्थाचा मुद्दा आहे. हे तिन्ही मुद्दे धरून द्या, शरीर, अर्थ आणि परमार्थ. कारण तुम्हाला अर्थ नसला तर मंदिरापर्यंत सुद्धा येता येणार नाही. मग ते कुठे जास्त खर्च करायचं आणि कुठे कमी करायचं हे ठरवून घ्यायचं.
आपल्याला 2 वेळा मंदिरात यावं लागतं, पेट्रोल खर्च करावा लागतो, तर सकाळच्या फेरीमध्ये भाजी बिजी घेऊन येऊन मग मंदिर करून गेले जायचं. नाही तर मंदिरात एकदा यायचं आणि परत भाजी घ्यायला जायचं नाही. नाही तर मग सायकल वापरायची. अर्थव्यवस्था अशी आहे, तिथे तडजोड नाही. तुम्ही ती संपली की तुम्हाला गुपचूप बसावं, मग ते पुरेल असंच व्यवहार करायचा. उसनवार घ्यायची सवय ठेवायची नाही, उधार आणायची सवय ठेवायची नसलं तर नाही, पण उधार आणायचं नाही. म्हणून ते म्हणतात हा विश्वास स्वभावानं मिळत जाईल. हनुमंता, समयावर मी माझ्या भक्तांना जागृत करण्याचं काम करीत असतो. स्वतः मी जागृत करतो माझ्या भक्तांना. एक रूप माझं संवाराचं आहे आणि 2 रूप द्वैत रहित आहे. आणि म्हणून मी अंत मध्य अंतर माया रहित आहे. मायेचा प्रवर्तक सुद्धा मीच आहे. या सृष्टीमध्ये मी प्रधान आहे आणि म्हणून मी पुरुष म्हणून शोभायमान आहे. हे महत्त्व क्रमानं येतं. माझं तेज जसं जसं प्रसरत जातं तसं कालचक्र चालत जातं. भगवंताच्या तेजानं कालचक्राला गती मिळते. मी तेजोमय आहे. मी काय आहे? तेजोमय आहे. म्हणून देवाच्या मूर्त्या तेजस्वी दिसल्या. चक्क 4-5 दिवस झाले माझं चाललं होतं ते गोपालकृष्णाचं गुलाल होता. बाद मी आता लख चमकतोय. श्री अनंताच्या तिकडे निरखून पहा. ईश्वरावर चमक आली पाहिजे. कारण ते तेज जे आहे ते भक्ताच्या डोळ्यामध्ये सामावलं पाहिजे. मूर्ती पुसताना स्वच्छ पुसली पाहिजे. म्हणून मी तेजोमय आहे. म्हणून मला हिरण्यगर्भ असं म्हणतात, मला मार्तंड असं म्हणतात. आणि म्हणून मी सगळ्यांच्या देहामध्ये प्रगट होतो. मी सनातन ज्ञान योग आहे. सनातन ह्या ज्या घटना आता घडताय या सनातनाचा काळ आलाय. आतापर्यंत सनातन काळ नव्हता. आता काल प्रत्येक गोष्ट दिव्य दिसते तुम्हाला. आता या 2000 पासून प्रत्येक गोष्ट वेगवेगळी घडताना दिसते. म्हणून सनातन पा त्या नुसत्या गरुडाने सगळ्या लोकांचं लक्ष तिकडे लावून दिलेलं आहे. अशा घटना जेव्हा घडतील त्यावेळेला लोक आता पहा 64 कोटी लोक येऊन गेल्यामुळे बाकीचे लोक आकर्षक झाले. आज 2-4 लोकांचे फोनही आले मला, दादा मी काशीला आणि प्रयाग स्नान करून आलो. म्हटलं छान झालं. कारण मनुष्य बरोबर आकर्षित होतो आहे. काल अयोध्येला कळस बसला. आता कळस बसला पुन्हा लोक आकर्षक होतील. आता पुन्हा जाऊ पाहू मंदिर कसं होतंय. असं आता राम परिवार बसायला एक मूर्ती बसायला सुरुवात होईल. म्हणून ते म्हणतात माझं दिव्य ऐश्वर्य आहे. हे सदा धारण करणारं माझ्या आज्ञानं चतुर्मुख ब्रह्मा हा सृष्टीचं सृजन करतो. हनुमंता चतुर्मुख जो ब्रह्मा आहे तो या सृष्टीचं सृजन करतो. जो मी नारायण आहे त्या अविनाशी रूपानं मी परममूर्तीनं जगताचं पालन करतो. म्हणून माझं नाव नारायण आहे. सर्व भूतांचा अंतक रुद्र कालात्मक मीच आहे.
सगळे जीव आहे, यांचा अंत जो करतो त्याला रुद्र असं म्हणतात, आणि तो मीच आहे. हे माझं शरीर आहे. संहाराच्या वेळा माझ्याच आज्ञेनं संहार होतो. देवतांच्या निमित्ताने जे हव्य कव्य दिलं जातं तो अग्निसुद्धा माझ्याच आज्ञेनं प्रेरित शक्ती करतो. आणि ज्याने यज्ञयागादी कर्म केलं आहे त्याच्या शरीरामध्ये शक्ती मीच प्रवेश करवतो. म्हणून पूर्वीचे लोक म्हणत असत, देवाने हे काम दिलं आहे ते माझ्या हातून पूर्ण करून घ्यावं असं बोललं जात असं. हे काम माझ्या आईवडिलांच्या पुण्याईनं झालं. आता पुण्याई राहिली नाही. कोणताही 12वीचा विद्यार्थी, एक आठवण करून देतो तुम्हाला, शिक्षकाचं नाव घेतो, मित्रांचं नाव घेतो, पण माझ्या आईनं माझ्याकरता केलं असं कोणीच म्हणत नाही. बा तुमच्या पोराने म्हटलं का माझ्या आईने माझ्याकरता खूप प्रयत्न केले, म्हटलं नाही असं आहे. त्या एका कलेक्टरने दिल्लीला सांगितलं होतं की वडिलांना नाईला घेऊन गेला तो ते वाजवणारा, यांच्यामुळे मी कलेक्टर झालो म्हणे. एकच माणूस पाहिला, त्याने कोणाचंच नाव नाही सांगितलं. यांनी मागून मागून गोळा केलं आणि मला खाऊ घालून मोठं केलं, म्हणून मी कलेक्टर. तरुण भारतमध्ये रत्नागिरीच्या एका कलेक्टरचं हे हाल होतं. तो वडिलांच्या कचोरीच्या दुकानावर बसला होता रजेवर गेल्यावर. आता हे पेपरवाल्यांना माहीत होतं हा कलेक्टर आहे म्हणून. का म्हणून साहेब तुम्ही इथे बसलो, म्हणजे माझ्या वडिलांना विश्रांती देण्याकरता ते घरी गेले, ते जेवण करतात, तोपर्यंत मी या दुकानावर बसलो होतं. मी म्हटलं तुम्ही कलेक्टर म्हणजे मी रिटायर आता रजेवर आहे. माझ्या वडिलांना मदत करणे हा माझा आपला तो त्या झोपून राहिला असता. मला पाठवतो कुठं बा आपला बसन ऐकतो का? मी इंजिनियर झालो ना, आता मी का मंदिरात फुलं घेऊन जाऊ? अरे पहा तुम्ही, का नाही आपल्या मुलांच्या शरीरामध्ये उगवत? त्याला कारण आहे, आपण त्यांना घडवलेलं नाही. घडवलं पाहिजे. ज्यांनी घडवलं त्यांचं नाव. म्हणून त्यावेळेस मला नारायण म्हणतात, सगळ्यांचा आहार पचवतो त्यावेळेला मी जठराग्नी होतो रे. भगवान मी स्वतः वैश्वानराग्नीनं यज्ञ एकाधिक काम करतो. संपूर्ण जलाच्या याच्यात मी वरुण देवता आहे, म्हणून मला ईश असं म्हणतात. अरे मी निरंजन आहे. मी निरंजन आहे. सर्व प्राणीमात्रांचं भरण पोषण करणारा मीच आहे. जो देवतांमध्ये संजीवनी आहे ते अमृतरूप सोम म्हणजे चंद्रमा माझ्याच आज्ञेनं कार्य करतो. म्हणून तुमचा स्वभाव सुद्धा तुमच्या उन्नतीकरता माझ्याच कृपेने शांत राहतो आणि तुमच्या नाशाच्या वेळा तुमचा स्वभाव नाश पावतो. तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. स्वभाव म्हणजे प्रकृती. आपली प्रकृती असते तसा आपला स्वभाव असतो. म्हणून संपूर्ण जगताचं शासन मी करतो. देवांच्या यज्ञाला मी फळ देतो. साधूमध्ये साधुता मी टिकवतो. साधूमध्ये साधुता मी टिकवतो. यमदेव माझ्या आज्ञेनं काम करतो. म्हणून जो हरिनाम घेतो त्याला यम घाबरतो.
नाही तर बाकीचे प्राणी कोणाचे पाहुणे आहे? यमाचा पाहुणा प्राणी होय. रोज हरिपाठ म्हणतो पण लक्षातच राहत नाही. म्हणून हरिपाठ समजून उमजून म्हटलं पाहिजे. माझ्या आज्ञेनं संपूर्ण जग चालतं. राक्षस सुद्धा माझ्या आज्ञेनंच उन्मत्त होता आणि त्यांची वेळ आली की त्यांचा नाश होतो. निवृत्ती सदा माझ्या आज्ञेनं होतं. नैऋत्य दिशा जी आहे ना ती राक्षसांची आहे. आता हे वास्तूवाले तुम्हाला असं सांगतात की नैऋत्य दिशेमध्ये तुम्ही झोपा. आता नैऋत्य दिशा जर राक्षसाची आहे तर तिकडे झोपल्यावर तुमची वृत्ती काय होईल? मग या नैऋत्य राक्षससुद्धा भगवंताच्या आज्ञेनं वागतो. मग जर त्या घरामध्ये तुम्ही त्या देवाचं नाव घेतलं तर तो नैऋत्य काही गडबड करेल का? म्हणून संकीर्तन काय करतं तर गृहशुद्धी करतं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरेची, न लगे साया सुजावे. म्हणून आपल्या घरामध्ये दुसऱ्याची निंदा पण करू नये. कारण नाही तर मग तिथे काय होईल? दोष निर्माण होईल. आता धृतराष्ट्र येऊन बसलाय आपल्या घरांमध्ये, त्याच्यावर काय काय चालतं त्याचे आवाज घरात प्रदूषण होत नाही का? धृतराष्ट्र समजला का? हा, अगदी उघड आहे ना. कर्कश आवाज आपल्याच घरात फिरत ते. भानगडी, कलह, तंटे. म्हणून ते म्हणतात सर्व भक्तांमध्ये ईशन म्हणजे ईश्वर माझ्या आज्ञेनं प्रतिष्ठित होतो. रुद्रगणांमध्ये वामदेव मीच आहे. म्हणून सगळ्यांचा विघ्न कारक व विघ्ननाशक मीच आहे. सगळ्या प्रजेंमध्ये मरीची महर्षी ऋषी मीच आहे. आणि जी लक्ष्मी सर्व भूतांमध्ये विपुल राहते ती माझ्या आज्ञेनंच काम करते. लोक लक्ष्मीचं स्थान वेगळं ठेवता आणि नारायणाचं स्थान वेगळं ठेवता. त्या नारायणाला सोडून ती राहूच शकत नाही. ती नारायणाबरोबरच राहील. म्हणून आतापर्यंत लोक लक्ष्मी पूजनाला गोपालकृष्ण ठेवायला लावत नाही. आपल्या या दिवाळीच्या पुस्तकामुळे गोपालकृष्ण लक्ष्मी पूजनात गेला नाही तर नव्हते लोकांना. अरे म्हटलं त्याच्या पूजेशिवाय कसं होईल? म्हणून नारायण पाहिजे. आता सगळ्यांना नारायणाच्या मूर्ती काय? गोपालकृष्ण कोण आहे? असे लोक आहे. म्हणून नारायणाची मूर्ती लागेल. आतापर्यंत सरस्वतीच्या मूर्त्या कोणी करत नव्हतं, कारण सरस्वती काढायची असते, मूर्ती करायची नसते. आज मूर्ती आली माझ्याकडे अभिषेकाला सरस्वती. या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासन. मुलांना सरस्वती पाहिजे असेल तर त्यांना काय करावं लागेल? पांढरं जास्ती खाऊ घालावं लागेल. कारण सरस्वती काय पांघरते सगळं. हां, म्हणून ती काढायची आहे सरस्वती. जगात सरस्वतीचं मंदिर नाही आहे, फक्त एकाच ठिकाणी आहे. पण आता या लोकांनी काय केलं? मूर्त्या बी तयार करायला लागले. मला आधी ती अन्नपूर्णा वाटली. नाही म्हणे मी नाही हातात. म्हटलं सरस्वती. आपल्याकडे शारदा मंदिर आहे ना, त्यांनी बसवून टाकली सरस्वती. म्हणून कोणीच येत नाही. म्हटलं कोण येईल सरस्वतीला? लहान पोरंच येतील तुमच्या मंदिरामध्ये. लक्ष्मी ठेवा बरं. असं आहे ते. म्हणून ते म्हणतात लक्ष्मी सगळ्या भूतांमध्ये आहे, ती विपुल आहे. जसं आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये 2 वनस्पतींमध्ये लक्ष्मी जास्ती आहे. आणखी कापूस. असं आहे. म्हणून ते लक्ष्मीचं रूप आहे.
पण एखाद्या वेळा तिलाही संताप येतो, ती इतकी स्वस्त होऊन जाते ती की शेतकरी छाती ठोकतो. असं आहे. सर्व जगताचा विघ्न विनायक मी आहे. सगळ्या पुरुषांमध्ये घोर नरक मीच आहे. नरक सुद्धा मीच आहे म्हणे देवा कसं? म्हणे दूध काय आहे? अमृत आहे. नासल्यावर काय झालं? ते सुद्धा मीच आहे. जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट सुद्धा मीच आहे. म्हणून वाईटाचा सुद्धा तिरस्कार करायचा नाही. आपल्या विष्णीला नाव काय माहिती का? सोनखत आहे ना. विष्ठा म्हटलेली नाही आहे. मी लक्ष द्या. दुर्गंध आहे तिला, पण कुठे उपयुक्त आहे? उत्पन्नामध्ये. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी उकरड्यावर सुद्धा दिवा लावायला सांगितलं आहे. कारण ते लक्ष्मीचं अलक्ष्मी आहे, पण लक्ष्मीचं स्थान आहे. अलक्ष्मीम नाशयाम्यहम वेद सांगतात. अलक्ष्मीचा नाश झाला पाहिजे. म्हणून तिन्ही सांजेच्या वेळेला लक्ष्मीची वेळ आहे आणि अलक्ष्मीला बाहेर काढायचं आहे. तर हल्ली आपलीच लक्ष्मी फिरायला निघतं संध्याकाळ भाजी घ्यायला चालली म्हटलं घरात करोडे कर, पण बाहेर जाऊ नको. कोणते करोडे? संध्याकाळी जायचं नाही. पुरुष गेला तर चालेल, पण स्त्रीने नाही जायचं. पण आमची मीटिंग संध्याकाळी 7लाच असते, त्यामुळे तर आमच्या अंगात धटिंग येते. लवकर करून या, नाही तर मग संध्याकाळनंतर जा. म्हणून श्री सर्व भूतांना दधाती देणारी आहे ती माझी पत्नी आहे. ती मद अनुग्रहाने चालते. लक्ष्मी माझ्या अनुग्रहाने चालते. अशा अनेक लोकांवर ब्रह्मविद्याचं विधान जे आहे ती परमदेवी पार्वती आहे. ती सुद्धा माझं ध्यान करते. अनंताचा महिमा तुला सांगितला आहे की मला अनंत असं म्हणतात. मी अनंत नावाने आहे. म्हणून मी संवर्तक अग्नीसुद्धा आहे आणि वडवानल रूपामध्ये सुद्धा मीच आहे. आत्ताच मला एक मनुष्य वडवानल स्तोत्राबद्दल विचारून गेला. त्याला म्हटलं ते वडवानल स्तोत्र मारुतीरायांचंच आहे, पण ते तोंडात लवकर बसत नाही, म्हणून आपला हनुमान चालीसा बरा आहे. गंधर्व, यक्ष, सिद्ध, साध्य, चारण, भूत, राक्षस, पिशाच हे सगळे माझ्या आज्ञेत आहे. कला, काष्टा, निमिष, मुहूर्त, दिवस, ऋतू, वर्ष, मास, पक्ष, युग, मनवंतर हे माझ्यातच आहे. असंख्य ब्रह्मांड आहे आणि मी त्यांचा मधला परमात्मा आहे. हनुमते, माझ्या भक्तीनं मोह दूर होतो आणि मोह दूर गेला की मी कोण आहे लवकर कळतं. नष्टमोहार स्मृतिर्लब्ध्वा. मोह नष्ट झाला पाहिजे. मोह नष्ट झाला की स्मृती चांगली राहते. या देवी सर्वभूतेषु स्मृती रूपेण समस्थिता. भगवती जो मागणं माझी स्मृती चांगली राहू दे. आज लोकांना आठवतच नाही. काय जेवलं हेच आठवत नाही. म्हणजे आता काय स्मृती कुठे झाली आहे? स्मृती कायम राहिली पाहिजे आणि स्मृती राहील तरच ईश्वराचं स्मरण अंतसमयी घडतं, नाही तर घडत नाही. सगळे प्राणी या संसारात माझ्या नावानं माझ्या मायेनं मुक्त होऊ शकतात. जसा दशरथाच्या घरी मी जन्म घेतला आणि दशरथाला मुक्त करून टाकलं.
आणि त्या रूपानं मी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 4 प्रकारानं जगामध्ये प्रगट झालेलो आहे. आणि मग ते हे 2 रूप तुला दिसले, 2 रूप नंतर दिसतील अयोध्येमध्ये. शत्रुघ्न षडरिपूचं हनन करणारा, भरत भावरूपी शास्त्राचं हनन करणारा लक्ष्मण, आणि आत्माराम तुम्ही. याकरता इंद्रियांचं ब्रह्मचर्य पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ब्राह्मणाच्या आज्ञेत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय अर्थ, धर्म आणि काम हे विचारात येत नाही. जो भक्तियुक्त अंतःकरणानं दृढव्रत होऊन तुझा आणि माझा संवाद ऐकेल, आता त्याला शेवटचं उत्तर देत आहे. जो भक्तियुक्त अंतःकरणानं तुझा आणि माझा संवाद ऐकेल तो पापरहित होऊन ब्रह्मलोकाला प्राप्त होईल. जसं राम हृदय तसं घेत. या कारणानं मी सगळ्या प्रयत्नानं विद्वानांना माझ्या नामाचंच मनन करायला सांगितलेलं आहे. विशेष करून नेहमी हनुमंता, तुला जिथे ब्राह्मण दिसेल त्या ब्राह्मणाकडून माझं गुणांवर्णन ऐकायचं, पण तू हनुमंत येत त्यांना समजून द्यायचं. का? तो कोणता ब्राह्मण माझं गुणांवर्णन कोणत्या पद्धतीने करेल हे मला सुद्धा कळत नाही. म्हणून वक्ता जो आहे ना, त्याची जशी भक्ती असते तसं तो ते चरित्र रसभरीत करतो. आदरयुक्त भाषा हे लावायचं ना, दिवा ठेवल्या, आरती लावायची 2 मिनिटं. तर आदरयुक्त भाषा वापरली गेली पाहिजे वक्त्याच्या मुखातून. लक्ष्मीला आईसाहेबच म्हटलं पाहिजे आणि देवाला महाराज किंवा प्रभू. आदरयुक्त भाषा. तो नारायण नको, ते भगवान. पुण्याची भाषा काय आहे, तो कृष्ण रांगत होता. मुक्ताबाई परखोर झंपरात चांगली दिसत होती. पुण्याचा प्राध्यापक लिहितो, आईसाहेब बालपणामध्ये छान दिसत होत्या. आईसाहेब म्हणायला पाहिजे, परखोर झंपरात सुंदर दिसत मुक्ताबाई असं लिहून टाकतात. बोलताना तुकारामांच्या पत्नीला काय बोलतो तो फेटा बांधलेला कीर्तनकार, त्याचं त्यालाच माहिती. अरे ते आईसाहेब म्हण, बुवाची बाई काय म्हणतो, तर चांगला आळंदीत शिकला, इंद्रायणीत बोलला. आदरयुक्त भाषा तोंडात येणं पुण्य लागतं. आईसाहेब म्हणा तुकारामांच्या पत्नीला, जी ज्यांना ब्रह्म म्हणतात. ब्रह्माबरोबर साधीबाई राहू शकते का? असं आहे. एवढे दगाती, एवढे हाल सगळे सहन केले त्यांनी. तुकारामांचं किती प्रेम होतं, परमार्थ हिला कळणार नाही. तू घरी जाऊन जेव, आपल्याला मला तुला बरोबर जेवायचं आहे. तुला माझ्याबरोबर जेवणं आवडत नाही, पण मला असं वाटतं की तू माझ्याबरोबर जेवाय, तर तू घरी जा, जेवायला बैस, मी इकडे जेवायला बैस, असं तुकारामांनी सांगून स्वतः उपास केला आणि भाकरी प्राण्या पक्ष्यांना खाऊ घातली. पण तिला सांगितलं नाही की मी उपाशी राहणार. केवढा आदर होता पत्नीबद्दल. आणि आपण काही वर्णन करून जाणं असं आहे. ईश्वराबद्दल चांगले शब्द किंवा संताबद्दल परिभाषा मांडता आली पाहिजे. आजली प्रकृती चांगली असेल तर शब्द उत्पत्ती होईल. प्रकृती आणि स्वभाव जर विपरीत असेल तर शब्द उत्पत्ती होणार नाही. आईला आईसाहेब म्हणणं ह्या आदरयुक्त भाषा, तिला आनंद वाटे. किंवा प्रेमानं आई. जसं तुम्ही आईशी बोलाल तशी ती मूर्ती उजळेल. वडिलांशी जसं आदरयुक्त बोलाल तसं तो ब्रह्मा उजळेल तुमच्याकडे.
कारण आई पृथ्वी आहे आणि पिता ब्रह्मदेव आहे, हे सांगितलं पाहिजे. आता परवा शनी बदल झाला ना, तुम्ही सगळ्यांना सांगा, ज्यांना 7:30 लागले त्यांनी आईवडिलांना नमस्कार करा. शनी महाराज काहीच करणार नाही तुमचं. असं आहे, कारण तो भाव जागृत होत होतो, शुद्ध भाव जागृत होतो. भाव ज्याचे गाठी त्यास लाभ उठा उठी. म्हणून हनुमते या वाल्मिकी रामायणातला, आदिकाव्यातला, अद्भुत रामायणातला, अरण्यकांडातला माझा आणि तुझा संवाद जो कोणी ऐकेल, तेवढ्या वेळात हनुमान म्हणाले, महाराज तुम्ही हे जे सांगितलं आत्ता मला 2 अध्यायामध्ये, हे माझ्या तोंडून तुमची स्तुती झाली पाहिजे, आत्ताच्या आत्ता असा वर द्या. म्हणाले तथास्तु. उद्या हनुमंत रामाची स्तुती करतील. कृष्णार्पणमस्तु. म्हणजे बुद्धी किती तल्लक आहे याचं वर्णन आहे. सत्यगुरु राय कृपा मज केली, परिणय घडली सेवा काही, मस्तकी तो जाणा ठेविला कर, पडिला विसर स्वप्ना माझी.